हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्रॅव्हिटेशनच्या लेक्चर नंबर 13 मध्ये एंट्री करून राहिलेलो आहे. आणि आज आपण काय बघणार आहे? आज नवीन कन्सेप्ट घेऊया, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. यूनी दाखवणार आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, त्याचा सिम्बॉल काय असतो? यू. आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये आम्ही बघितलं होतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय होते. The amount of work done in bringing unit per unit mass in a gravitational field, इसे हम gravitational potential कहते हैं, which is denoted by V. आज के लेक्चर में हम क्या पढ़ने जा रहे हैं? What do you mean by gravitational potential energy? पोरो, तुम्हाला एवढं माहिती आहे की बघा, कायनेटिक एनर्जी एखादी बॉडी मोशन करत असेल तर त्या बॉडीमध्ये कायनेटिक एनर्जी जनरेट होते, कारण की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2mv². मग कोणत्याही बॉडीमध्ये पोटेन्शियल एनर्जी केव्हा जनरेट होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी इज ड्यू टू द पोजीशन ऑफ द पार्टिकल. हमेशा पोजीशन ऑफ द पार्टिकल डिसाइड करता है कि उसमें कितनी पोटेंशियल एनर्जी होती है. ये तो एक जनरल एग्जांपल हमने बताया आपको. यहाँ हम ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी बता रहे हैं, मतलब ग्रेविटेशनल फील्ड के अंदर जो एक एनर्जी होती है जिसे हम ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी कहते हैं. आज उस टॉपिक पे हम डिस्कस करने जा रहे हैं. सबसे पहले इतना समझ लीजिए कि व्हाट इज द डेफिनेशन ऑफ ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी. आपण त्याला एक्सप्लेन करतो. द अमाउंट ऑफ work done in bringing a body from infinity to that point against the gravitational force is called as gravitational potential energy. तो काही समजलं नाही. अभी मी समजा कुठे सांगितलं अजून फक्त वाचून दाखवलं जरा दिलंस ना. ऐका का काय म्हणतात पुन्हा एक जरा. The amount of work done in bringing a body कुठून from infinity, माहित नाही, from infinity to that point against the gravitational force, that work done is called as gravitational potential energy. ते work done आम्ही gravitational potential energy म्हणून स्टोअर करतो. आता जरा लक्षात घ्या. समजा की कॅपिटल एम मास आहे, इथे कुठेतरी तुमचा टेस्ट मास होता r इन्फिनिटी अंतरावरती. इथे कुठेतरी तुमचा टेस्ट मास होता. आता या टेस्ट मासचं आणि या मासचं काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. मग तुम्ही काय केलं, या टेस्ट मासला इन्फिनिटी मधनं एका पॉइंटवर आणलं, जवळपास या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये आणलं. याला इथून इकडे तुम्ही आणलं म्हणजे काय केलं, वर्क डन केलं. काय केलं तुम्ही लोकांनी? वर्क डन. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेंशियल एनर्जी. या वर्क डनला आम्ही म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेंशियल एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला? ग्रॅव्हिटेशनल पोटेंशियल एनर्जी. आता समजून घ्या, या डिस्टन्स r वरती तुम्ही आहे, या दोन मध्ये डिस्टन्स r आहे, या दोन मास मध्ये. आता त्याचा फॉर्म्युला कसा डिराइव्ह होतो लक्षात घ्या. हाऊ द फॉर्म्युला इज डिराइव्ह. आता तुमच्याकडे पूर्ण वर्क डन चा फॉर्म्युला आहे. वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल्स टू f इनटू dx. तुम्ही डिस्प्लेसमेंट केलं. या दोन मासेस मध्ये फोर्सचा फॉर्म्युला gm1 m2 अपॉन r² म्हणजे h² इनटू dx. मुद्दाम मी घेतो वर्क डनचा फॉर्म्युला. हे झालं तुमचं स्मॉल वर्क डन. आता तुम्ही या मासला इन्फिनिटी पासून आणून राहिले म्हणजे टोटल वर्क डन कसं काढायचं सांगा बरं. आहे टोटल वर्क डन इज गिव्हन बाय इंटिग्रेटिंग. याला तुम्ही इंटिग्रेट करा म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग. कुठून येऊन राहिले तुम्ही लोक? इन्फिनिटी मधनं. किती डिस्टन्स वर? r. आणि कोणाला? gm m अपॉन x² into
जी एम एम बाहेर काढलं इंटिग्रेशन कोणाचं 1/x² चं 1/x² कुठून कुठं r पासून तर इन्फिनिटी मधनं जेव्हा तुम्ही याला सॉल्व करसाल यू विल गेट जी एम एम अपॉन r हायर लिमिट माइनस लोअर लिमिट तर वर्क डन इज इक्वल्स टू जी एम एम अपॉन r आणि आम्हाला हा वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आमच्याकडे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आला जी एम एम अपॉन r फक्त इथं लिहिताना काय लिहावं लागेल मायनस जी एम एम अपॉन r काय लिहावं लागेल आम्हाला मायनस जी एम एम अपॉन r कारण की आमचं वर्क डन कसं आहे अगेंस्ट द ग्रेविटेशनल फोर्स मतलब इन द डायरेक्शन ऑफ ग्रेविटेशनल फोर्स है कि नहीं हमें अगेंस्ट द ग्रेविटेशनल फोर्स करना पड़ता है इसलिए माइनस जी एम एम अपॉन r तो हमें समझ में क्या आ रहा भाई कि पोटेंशियल एनर्जी उस मास पे भी डिपेंड होता है जिस मास को हमने फील्ड में लाया है तो माइनस जी एम एम अपॉन r पोटेंशियल ही कोणती क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी युनिट जूल आणि m L2 T2 पोटेंशियल एनर्जी इज ऑलवेज नेगेटिव्ह इन द फील्ड समजलं आता एवढं कसं लक्षात राहा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मायनस जी एम एम अपॉन r पुढे किंवा जरा आणखी एक लक्षात घ्या फॉर्म्युला ही तुमचा आता झाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला काढून देतो ठीक आहे हा झाला एक तुमचा मास आहे आणि इथे पॉइंट P आहे तिथे तुम्ही टेस्ट मास ठेवलं किती डिस्टन्स वर r डिस्टन्स वरती आणि तुम्हाला इथली पोटेन्शियल एनर्जी काढा असं मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे मला एक सांगा पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे बरं वर्क डन पर युनिट मास हे वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी मास इनटू पोटेन्शियल आणि वर्क डन चा फॉर्म्युला मास पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे बरं gm upon r हे वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल म्हणजे मायनस gm m upon r हा झाला सोप्यात सोपा फॉर्म्युला ग्रेविटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला लागेल मायनस gmm upon r मायनस gmm upon r मायनस gmm upon r याच्या पूर्वी काढून दिला मी तुम्हाला तो एनसीईआरटी टेक्स्ट बुकचा होता हा आपला सारा गावरा फॉर्म्युला काढून दिला अगदी सोपे भाषेत तोही लक्षात ठेवला तर चालते हाही लक्षात ठेवला तर चालते फक्त इथे काय लक्षात ठेवायचं मायनस gmm upon r समजलं म्हणजे काय अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ बॉडी कुठून फ्रॉम इन्फिनिटी कुठं इन अ ग्रेविटेशनल फील्ड अगेंस्ट द ग्रेविटेशनल फोर्स ते वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ग्रेविटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि आम्हाला ग्रेविटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस gmm upon r कोणती क्वांटिटी स्केलर युनिट जूल ही कशी असते नेहमी नेगेटिव्ह असते पिक्चर क्लियर ओके सर गुड चलो आगे बढ़ते हैं ओके आता काही नोट पॉइंट लक्षात घ्या महत्त्वाचे काही इम्पॉर्टंट नोट पॉइंट्स आहेत तुमच्यासाठी पहिला नोट पॉइंट लिहिला इफ अ बॉडी ऑफ मास m मूव फ्रॉम पॉइंट r1 to r2 such that r1 greater than r2 then change in the potential energy is given by change in the potential energy चा अर्थ काय होतो फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी the change in the potential energy is given by minus gmm in bracket 1 upon r2 minus 1 upon r1 किंवा हे मायनस जर आम्हाला काढून टाकायचं असेल तर gmm in bracket 1 upon r1 minus 1 upon r2 म्हणजे काय केलं माहिती आहे का मी समजा हा माझा मास m r1 डिस्टन्स वरती होता मी याला वर्क डन केलं आणि याला इथे आणलं इथे होता इथून त्याला इथपर्यंत आणलं म्हणजे इथून इतकं
विचारलं गेलं तर हा याच्याशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात पूर्व. सेकंड, तुम्हाला एवढं माहिती आहे की आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, पोटेन्शियल एनर्जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. पहिले लक्षात घ्या, पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन पर युनिट मास. हे वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास. हे रिलेशन आपण डिराइव्ह केलं होतं. हो सर, केलं होतं. या रिलेशनला लक्षात ठेवायचं. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. मागच्या लेक्चर मध्ये पोटेन्शियल ॲट द सेंटर ड्यू टू द सॉलिड स्फियर मी काढून दिलं होतं. पोटेन्शियल ॲट सेंटर ड्यू टू द सॉलिड स्फियर -3/2 gm/r असतं ते पोटेन्शियल. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मास इनटू पोटेन्शियल. तर मास इनटू पोटेन्शियल घ्यावं लागेल. आणि पोटेन्शियल कुठलं घ्यावं लागेल? सेंटर ऑफ द स्फियरचं किंवा सॉलिड स्फियरचं सेंटरचं पोटेन्शियल -3/2 gmr. gmm झालं -3/2 gmm/r. हा झाला पोटेन्शियल एनर्जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. सॉलिड स्फियर, अर्थला तुम्ही सॉलिड स्फियर कन्सिडर करू शकता. ओके सर. नाउ पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट h. h हाईटला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे तुम्हाला. तर जेवढ्या h हाईटला जसं r + h करून टाकायचं -gmm/r + h. याच्याशी रिलेटेड भरपूर न्यूमरिकल्स आहेत की तुम्हाला, परंतु हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा -gmm/r + h. समजलं इथपर्यंत? आम्ही काय बघितलं? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वर्क डन मास इनटू पोटेन्शियल. हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, मास इनटू पोटेन्शियल. आणि मग आम्ही चेंज इन द पोटेन्शियल, फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला डिराइव्ह केला. पोटेन्शियल ॲट द सेंटरचा फॉर्म्युला डिराइव्ह केला. h हाईटला पोटेन्शियल एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला डिराइव्ह केला. आता जरा अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट घेतो आणि आजचं लेक्चर आपण स्टॉप करू. एक न्यूमरिकल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कौन सा न्यूमेरिकल ले सकते हैं हम आपके लिए अभी? फॉर्म्युला तयार होईल असा एक न्यूमेरिकल आहे. 3 मास आहेत पोरं तुमच्याकडे. हा m मास, हा m मास, हा m मास. बरोबर. याचा डिस्टन्स r r r. क्वेश्चन काय दिला त्यांनी? 3 पार्टिकल ऑफ मास 100 ग्राम. हा आहे m1 m2 m3 100 ग्राम are brought from a very large distance to the vertex of equilateral triangle of 20 centimeter length. म्हणजे r1 r2 r3 20 centimeter. The work done will be, म्हणजे total potential energy is equal to question mark. Work done is equal to question mark. कसं करता आता हे? आता जरा नीट लक्षात घ्या. हे जे 2 मासेस आहेत ना, या 2 मास मुळे पोटेन्शियल एनर्जी U1 तयार होईल. या 2 मास मुळे पोटेन्शियल एनर्जी U2 तयार होईल. आणि या 2 मास मुळे पोटेन्शियल एनर्जी U3 तयार होईल. म्हणजे या सिस्टीमचं टोटल वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती येईल? इज इक्वल्स टू U1 प्लस U2 प्लस U3. आलं लक्षात सगळ्यांना? बरं, हे किती निघेल U1? पटकन सांगा ना. G m1 m2 upon r. G m1 m2 upon r. ठीक आहे. m1 m2 upon r. हे किती निघेल? G m1 m2 upon r. हे किती निघेल? G m1 m2 upon r. सर m तर सेम आहे म्हणजे m स्क्वेअर होऊन जाईल, पण मायनस घ्यावं लागेल. मायनस g m स्क्वेअर अपॉन r. किती रे? 3 टाइम. 1 2 3 सगळं सेम आहे ना.
7 10 raised to the power minus 11. ओके, आणि सेंटीमीटर मध्ये दिलं, मास ग्राम मध्ये दिला मला, हो 100 ग्राम, 100 into 10 minus 3, याचा काय करावं लागेल रे, स्क्वेअर अपॉन डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये दिलं 20 into 10 raised to the minus 2. बरं, minus 3 into 6.67 multiplied by 10 minus 11, 3 में से 2 गए, 1 का स्क्वायर 10 2 डिवाइडेड बाय 20 10 minus 2. ठीक है, -2 और -11 प्लस हो जाएगा ना, -9. ठीक है, ये एक गया, इसमें से एक गया. ठीक है, 2 3 जा 6, 2 3 जा 6 और 2 3 जा 6. ओके, यहाँ एक ही बचा. अब माइनस से मल्टीप्लाई करो, माइनस 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 3 जा 9, पावर एडजस्ट करा, -9 प्लस 1 -8. तो टोटल वर्क विल बी -9.99 10 raised to the power -8 जूल. ही झाली टोटल एनर्जी या सिस्टीमची. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, पोटेंशियल एनर्जी भी सुपरपोजिशन प्रिंसिपल को फॉलो करती है. टोटल पोटेंशियल V1 V2 V3, टोटल फोर्स F1 F2 F3, तसंच टोटल वर्क डन U1 U2 U3. काय दिलं आन्सर यांनी दिलं -1 into 10 minus 11. कुठे चुकला, पावर चेक करून घे, जाऊ शकते माझी पावर चुकली असावी. माझा याने आन्सर दिलं -1, तर काही नाही, याने याला टाइम घेतलं, 9.99 ला टाइम घेतलं, म्हणजे 8 च्या ठिकाणी -7 झालं. आता बघून घे ना काय माझं काय चुकलं असेल तर. आय नो फॉर्म्युला इज द सेम, कन्सेप्ट इज द सेम. प्रॉब्लेमचं फायनल आन्सर चुकलं ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे. चलो ठीक आहे, थँक्यू.